हाय हॅलो नमस्कार. प्रज्ञात रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण थंडीसाठी खास औषधी गुणधर्म असलेले पौष्टिक असे मेथी, खारीक, खोबरे, डिंक आणि अळीव या सगळ्या गोष्टी वापरून मस्त पौष्टिक असे लाडू बनवणार आहोत. आणि हे लाडू खाल्ल्याने आपल्या शरीरातील कॅल्शियम, आयरन, फायबर, अँटीऑक्सिडंट आणि विटॅमिन्सची कमतरता भरून निघते. चला तर मग लाडूसाठी लागणारे साहित्य आणि त्याचे प्रमाण बघूयात. तर लाडूसाठी मी इथं डिंक 50 ग्राम घेतलाय, अळीव 1 वाटी घेतले आणि सुकं खोबरं पाव किलो घेतलंय. 60 ग्रॅम बदाम, 60 ग्रॅम काजू बदाम तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 4 चमचे मेथी, पाऊण किलो गूळ, 1 वाटी गव्हाचे पीठ आणि तूप घेतले. आता हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर इथं मी सगळ्यात आधी खोबरं भाजायला घेतले. मंद गॅसवरती 5 ते 6 मिनिटं खोबरं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर खोबरं इथं खिसून घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा मिक्सरला जाडसर वाटून घेतलं तरी चालेल. मंद गॅसवरती खोबरं छान भाजून झाले आणि याचा कलरही छान बदललाय. आता हे एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं. आता कढईमध्ये अळीव घातले. अळीव पण 3 ते 4 मिनिट मंद गॅसवरतीच भाजायचं आहे, जास्त भाजायचं नाही, नाहीतर अळीव जास्त भाजलं की कडू लागतं. तर इथे अळीव पण भाजून झाले आणि याला मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढते. आता मी इथे 4 चमचे मेथीदाणे घेतलेत. हे पण आपल्याला मंद गॅसवरती 3 ते 4 मिनिट भाजून घ्यायचं आहे. आता हे पण भाजून झालं की याला पण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आता कढईमध्ये एक 4 चमचे तूप घालायचं आणि यामध्ये डिंक तळून घ्यायचा. डिंक तळताना थोडा थोडा करूनच तळायचा आहे, कारण तो तळल्यानंतर जास्त फुलतो. तर मी इथे आणखीन 2 ते 3 चमचे तूप घेतले. तर इथे थोडा थोडा करून मी सगळा डिंक तळून घेतलाय. आता यामध्येच काजू आणि बदाम घालायचं आणि हेही एक 2 ते 3 मिनिट मंद गॅसवरती तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं. काजू बदाम पण छान हलक्या सोनेरी रंगावरती भाजून झाला आहे. आता हे पण बाजूला काढून घेऊया. आता यामध्ये खारीक घालायची. खारीक 150 ग्रॅम घेतली. खारीक पण 1-2 मिनिट मंद गॅसवरती तुपामध्ये चांगली परतून घ्यायची. खारीक भाजून झाली. आता यामध्ये आपण 4 मिरी आणि 3 ते 4 दालचिनीचे तुकडे टाकून तळून घ्यायचे. आता यामध्ये 1 वाटी गव्हाचे पीठ घालायचं आणि हेही मंद गॅसवरती 3 मिनिटासाठी चांगलं भाजून घ्यायचं. आता पीठ 2 मिनिट चांगलं परतल्यानंतर मग यामध्ये 1 चमचा तूप घालायचं. पीठ थोडंसं भाजत आलं की मग यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आणि परत थोड्या वेळासाठी परतून घ्यायचं. पीठ भाजेपर्यंत भाजून घेतलेली मेथी, तळून घेतलेली मिरी आणि दालचिनी आणि 4 वेलदोडे बारीक करून घेते. आता हे मी मिक्सरला जाडसर वाटून घेतले, पण यातील 2च चमचे मेथी पावडर आपल्याला घ्यायची आहे. आणि जर का तुम्हाला यामध्ये मेथी ॲड करायची नसेल तर नाही घातली तरी सुद्धा चालेल. आता या मेथी पावडरला जास्त वेळ यामध्ये भाजत बसायचं नाही, कारण मेथी आधी भाजून घेतलेली. फक्त तुपामध्ये 1 मिनिटासाठी आपण यामध्ये परतून घ्यायचं. आता आपण लाडूसाठी गूळ वितळवून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तूप घालायचं आणि त्यामध्ये गूळ घालायचा आहे. मी इथे गूळ 3 पावशेर घेतला आहे. तर गुळाचा पाक अजिबात होऊ द्यायचा नाही, फक्त गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे. जर पाक झाला तर लाडू कडक होतील. तर गुळामध्ये 2 चमचे पाणी घालायचं. गूळ चांगला वितळवून घ्यायचा. तर यामध्ये थोडंसं जायफळ किसून घालायचं. तर आणखीन एक गोष्ट, गुळाचा आपल्याला पाक होऊ द्यायचा नाही, फक्त गूळ विरघळवून घ्यायचा आहे आणि 1 उकळी आली की गॅस बंद करायचा. आता यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकायची. भाजून घेतलेले सगळे जिन्नस आपल्याला एकत्र करायचे आहेत. तर हे अळीव घातला आहे
हळीव बारीक करताना जास्त बारीक नाही करायचं, जाडसरच वाटून घ्यायचं आहे. आता खारीक पण मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायची. आता भाजून घेतलेले काजू बदाम पण जाडसर वाटून घ्यायचं. तर आता डिंक घेतलाय. डिंक आपल्याला मिक्सरमध्ये बारीक नाही करायचा, कारण मिक्सरमध्ये याची पूर्ण बारीक पावडर होते. म्हणून ह्याला स्मॅशरने किंवा हाताने फोडून घ्यायचं आहे. त्यामुळे डिंकाचा जास्त चुरा होत नाही आणि लाडू खाताना तो कुरकुरीत लागतो. आता हा डिंक पण यामध्ये घालायचा आणि सगळं छान एकजीव करून घ्यायचं. तर हे सगळं एकजीव करण्यासाठी एक मोठं भांडं किंवा एक परात घ्यायची आहे. तर त्यासाठी मी इथे एक परात घेतली आणि आता यामध्ये मी सगळं हे मिश्रण काढून घेणार आहे, म्हणजे सारण छान एकजीव करता येईल. आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं. आता यामध्ये 2 चमचे भाजून घेतलेली खसखस घालायची. आता खसखस घातल्यानंतर परत सगळं छान एकजीव करून घ्यायचं. आता यामध्ये वितळवून घेतलेला गूळ घालायचा आहे. तर हे गुळाचं पाणी घालताना एकदम नाही घालायचं, थोडं थोडं करतच घालायचं आहे. तर मी इथं निम्म गुळाचं पाणी घातलं आहे. हे मिक्स करणार आणि लागेल तसं यामध्ये गुळाचं पाणी घालायचं. तर ही प्रोसेस आपल्याला गूळ गरम असतानाच करायचं आहे आणि फास्टमध्ये करायचं आहे, कारण गूळ गार होईल तसा घट होत जातो आणि आपल्याला लाडू पण वळता येणार नाही. आता राहिलेलं गुळाचं पाणी पण मी यामध्ये घातलं. सारण गरम असल्यामुळे चमच्याने त्याला एकजीव करायचा आहे, डायरेक्ट हाताने करायचं नाही, कारण हे सारण खूपच गरम असतं. तर आता लाडू करण्यासाठी आपलं सारण तयार झालं आहे. आता पटपट याचे आता लाडू वळून घ्यायचे. तर हे अळीवाचे लाडू अतिशय पौष्टिक आहेत. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही खाऊ शकेल आणि चवीलाही छानच लागतो. आणि या पद्धतीने केले तर अगदी महिनाभर हे लाडू टिकतात. अळीवामध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे हे लाडू थंडीमध्ये तर आवर्जून खाल्ले जातातच. तसेच गरोदर स्त्रियांना डिलिव्हरीनंतर असे पौष्टिक लाडू आवर्जून खायला देतात. अळीव शक्तिवर्धक आहे, तसेच आपल्या शरीरातील विटॅमिन्स, कॅल्शियम, हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढते. तरी ते एक एक करून सर्व लाडू माझे आता बनवून झाले आहेत. चला मग आता आजची लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खात राहा.